बायकोनं समजायचं पण तुम्हाला कुठले काम आहे? मी या घरात बसलो की फोन आलता गावा फोन म्हणजे कोण फोन करेल या वयात कुठली वय आहे? शाहरुख खान आहे मी काय म्हणते का तुम्ही सलमान खान आहे? सलमान खान बॉडी लागते माझ्यासारखी तू कसं मी चुटकीनं बाजूने करतो मी सलमान त्याच्यावर बॉडी माझून नाही आलं लक्षात. हो का? हा, मग 2 पाऊल चालले की घामाचा लोट करते. माझ्या भावाचा का माझा भाऊ जिंदा जाते. व्हिडिओ बहिणी घ्यायला ना तर चल बाई हे का भावाची बावडी आहे का? मग नाही का काय तर तुमच्यावानी माझा भाऊ हे नाही आहे सेफ आहे. हा घाम काढ लागते. तुमच्यावानी आहे का माझा भाऊ सकाळी उठून कामाला जाते तर संध्याकाळी घरी आला की बायको संग 2-3 शब्द बोलून पोरीच्याकडे मोबाईल देऊन देते. तुमच्यासारखं काय हा साहेब लोक काय संग एवढं बोलायला लागते का करू कामाचे फोन कसे असतात कोणासोबत चांगलं कोणासोबत गरम कधी शांत तुला काय वाटतं? मग माझ्यासारखं तर नेहमी गरम राहायचं माझ्यासोबत. सही पकडे हैं. मध्ये काय झालं का म्हातारा की जेवण 35 वर्षाची आहे त्याला म्हातारा की जवान म्हणता येत आता. एक नाव त्याला हमेशा करा नाही गण चालूच असते त्या मागे चालू असते. तुला वाटत नाही का लय असं परेशान करतो नवऱ्याने? अरे बापरे माझा नवरा किती गरीब आहे बाई. मी तुझ्या गाठी मी सकाळपासून जेवणच केलं आहे की नाही? सकाळपासून उपाशी विचारायला जेवण केलं काय मला काय पण जेवण केलं काय नाही. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. मग तर भाले बरं चिकन खाऊ घातलं तुला सकाळपासून 4 खेळ. मग भाऊ तुमच्याने 8-10 खात नाही एकच दार खाते पोट भरून. हो मी तर अरे मी जेवलो का आज पिंटू? नाही. तू सांगतो मी ना बनवायला खायचं काय म्हटलं तुला? खात नाही. मग तुम्हाला माझ्या भावाच्या अगोदर वडे आणून दिले प्लेट भरून. त्याच्यामध्ये कांदी भजे होते वडे होते आणि 2 चटण्या होत्या. तुम्हाला सर्व्हिस हे करून दिलं मी ना सब करून दिलं तुम्हाला. मग तेवढं खाल्लं म्हणून झालं काय? मग भरलं ना पोट. तुम्हाला नंतर विचारायला आलं माझा भाऊ बोलवायला आला तुम्हाला त्याला दाजी जेवण करायला. तुम्ही काय बोलले? नको मी जेवत नाही. म्हणजे 4 वाजता जेवण करू का मी? 4 वाजता. मग तुम्ही कधी जेवत असता? मग 4 वाजता जेवत असतो. मग अरे पण मी रोज जेवण किती वाजता करतो? याला माहिती. त्याला मध्ये नका घेऊ सारखं. त्याला काय माहिती आवश्यक पिल्लाला? माहिती नाही का? मग तुला माहिती नाही का? त्याला टायमिंग माहिती नाही तुमचं जेवण करायचं. मला माहिती आहे पण वय बनवले ना 4-5 वाजून गेले. चिकन बनवलं भात बनवला चपात्या. मग तुम्हाला 2-2:30 वाजता माझ्या भावानं चिकन आणलं. मग बनवलं किती वाजता? मग बनवायला त्याला साफ करायला त्याला शिजवायला त्याचा मसाला काढायला वेळ तर होतेच ना. मग जेवण किती वाजता कर? 5 वाजता. 5 वाजता जेवलेत मग संध्याकाळी जेवायचं काम नसतं ना. ते मला नाही जमत. मला संध्याकाळी जेवण पाहिजे. त्या गण्याने मी किती वेळेस म्हणतो जरा टाइमावर चिकन आणत जा. गण्या डबलला बोलले ना विचार पाहून घ्या. तुम्हाला जेवणच नाही देत 8 दिवस. त्याला गणा म्हणू काय? 5 स्टार मध्ये जाऊन जेवण करायला. 5 स्टार मध्ये जेवण भेटते कसं लगेच? वेटर. मग पैसा पण तेवढा द्यावा लागते. बात तो सही है. नसते तर मस्त फ्री मध्ये जेवण नाही भेटत तुम्हाला. कॅश जाते कॅश. बहिणी असतात तरी जेवण बनवेल तुले काय? सही पकडे हैं. माझ्या बहिणी काही रिकाम्या नाही तुमच्या सारख्या. रिकाम्या आहेत. माझ्या बहिणीने रिकाम्या आहेत. लागेल तुला रिकाम्या काही रिकाम्या नाही आहेत माझ्या बहिणी. भाऊ बी रिकाम्या. असा आवाज दिला ए बेटा तुझा भाऊ हजर. माझा भाऊ आहे वेटर. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. कुठलं पण काम सांगितलं मग भावाला की माझा भाऊ पळतच जाते सामान तुमचं काम ऐकायला. ऐकावंच लागेल. कसं काय ऐकणार लागेल? का नाही ऐकलं? मी माझ्या भावानं मला दिलं. माझा भाऊ तुमचं बायको नाही काही. तुला दिलं म्हणजे तुझा भाऊ पण सोबतच आला ना. माझा भाऊ कसा काय सोबत येणार आहे? हो का? तुमच्या दाजी सोबत तुम्ही गेलते का? तुझे म्हटलं होतं तू येऊ नको मी जाऊ नकोस येतो. तू काय म्हणत नाही मीच येतो. मम्मीनं चांगलं म्हटलं ना तुम्हाला. म्हटलं जाऊ आपण थोडं फिरून येऊ थोडं सामान घेऊन येऊ. आता मग सामान तुला माहिती आहे ना एवढं लांब जायचंय रिक्षा भेटत नाही किराणा टाइम लागते सामान घ्यायचं नाही येऊ का हो मी? मग आली मी तर बघा किती खेप म्हटलं नाही येत ते नाव मी. तुम्हाला मी सांगितलं मी नाही येत.
मग तुम्ही मला जबरदस्ती घेऊन आता गेले. हे जाणून म्हटलं तुझी चालतं काय आम्हा मग तू हो काय येऊ काय हो काय येऊ काय मग तुला माहित आहे ना की नाही नेत तर आपल्याला नाही म्हणायचं. मग मी 3 वेळा तुम्हाला नाही बोलली मग मी. काल रिक्षा भेटत नव्हता मग कशी बसली होती चुमून रिक्षा ऑनलाईन करायला सांगितलं त्याच्यात काय कर मग अर्ध्या तासानंतर भेटला असता रिक्षा आपल्याला. मग अर्धा घंटा तर वाटच पाहिली रिक्षाची भेटला का रिक्षा नाही भेटलाच नाही. मग काय नाही आलो आपण. कुठे रिक्षा मी बुक केला म्हणून आली मग तिथं सोडून द्यावं लागत होतं. तुम्ही चालले यावं लागत होतं वापस. हा ना तेच काम करायचं डबल तुला घ्यायला आलो असतो सोडून दिलं. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया.